नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील ओवी 197 ते ओवी 213च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांना तर भक्ताबद्दल बोलण्याचं इतकं प्रेम उफाळून आलंय की ते अर्जुनाची सुद्धा शपथ घेऊन सांगतात की या भक्ताशिवाय आम्हाला सगळा सोयरा दुसरा कोणी नाही. ह्या माझ्या भक्ताची मनोभूमिका कशी असते, मनाची अवस्था कशी झालेली असते, तो जगामध्ये कसा राहतो. भगवंत म्हणतात, पार्था जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही सरिसा पाडू. अरे पार्था, हा माझा जो भक्त आहे ना, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वैषम्य म्हणजेच विषम भाव, आपपर भाव ह्याची वार्ता म्हणजे गोष्टही नसते. आणि त्यामुळेच शत्रू आणि मित्र हा भेदभावच त्याच्या ठिकाणी उमटत नाही. शत्रू आणि मित्र या दोन्हीच्या ठिकाणी त्याला भगवत स्वरूपच प्रचितीला येत असतं. याचाच अर्थ असा, त्याच्या दृष्टीमध्ये शत्रू आणि मित्र असं काही राहतच नाही. का घरींचिया उजियेडू करावा, पारकिया अंधारू पाडावा, हे नेणेची गा पांडवा दीपू जैसा. अहो, घरामध्ये आपण दिवा लावला तर घरातल्या लोकांना प्रकाश द्यावा आणि बाहेरचं कोणी आलं तर त्याला अंधारात ठेवावं, असा तो दिवा कधी करतो का? जो खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली. जो खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा. अहो, झाडाचे तुकडे करायचे म्हणून त्याच्यावर एखाद्याने कुऱ्हाडीचे घाव घातले, किंवा एखाद्याने झाड लावायचं म्हणून त्याची लावणी केली, तर तरी सुद्धा त्या दोघांना एकच सावली तो वृक्ष देतो. भक्ताच्या अंतःकरणाची अवस्था ज्ञानोबा सांगतात. ना तरी इक्षु दंडू पाळीतया गोडू. इक्षु दंडू म्हणजे ऊस. ना तरी इक्षु दंडू पाळीतया गोडू, गाळीतया कडू नोहेची जेवी. अहो, ज्या ऊसाचं लावणी करून ज्यांनी पालन पोषण केलं त्याच्यासाठी त्या ऊसाचा रस गोड, आणि ज्यांनी त्या ऊसाला गाळून घेतला म्हणजे चक्रातून फिरवून काढला त्याच्यासाठी तो ऊसाचा रस कडू होतो का हो? ऊसाच्या रसाला हे माहितीच नाही. तो त्याच्या स्वभावाप्रमाणे ज्यांनी पालन पोषण केलं आणि ज्यांनी चक्रातून त्याला पिळवून काढला त्या दोघांनाही तो गोडच. अरी मित्री तैसा अर्जुना जया भावो ऐसा, मानापमानी सरिसा हो तू जाय. अर्जुना, ह्याप्रमाणे मान किंवा अपमान, शत्रू किंवा मित्र, परंतु ह्या दोन्ही ठिकाणी भेदभाव न ठेवता ज्याची बुद्धी सम राहते असा हा माझा भक्त असतो. या भक्ताबद्दल तुला काय सांगू. तिही ऋतू समान, जैसे का गगन तैसे एकची मान, शीतोष्णी जया. 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, परंतु आकाश मात्र या तिन्ही ऋतूंसारखं एकसारखंच असतं, निर्लेप असतं. त्याचप्रमाणे मान, अपमान, शत्रू, मित्र, आप, पर अर्थात थंडी व ऊन हे रूपकात्मक म्हणतात. या दोन्हीच्या ठिकाणी जो आपली बुद्धी सारखीच ठेवतो, अर्थात चित्ताची मनाची अवस्था ढळू देत नाही, तैसे एकची मान शीतोष्णी जया.
दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पांडुसुता, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थू जो. अहो, दक्षिणेकडनं वारा येऊ दे किंवा उत्तरेकडनं येऊ दे, मेरू पर्वत मात्र जसा अचळ असतो, त्याचप्रमाणे जो आपली अंतःकरणाची अवस्था माझ्या ठिकाणी भक्ती प्रेम नामस्मरण करून स्थिर ठेवतो, तो जणू काही सुख दुःख प्राप्त झाली तरी मध्यस्थ असल्यासारखं काम करतो. माधुर्ये चंद्रिका, सरीसी राया रंका, तैसा जो सकळिका भूतान समू. अहो, चंद्राचं चांदणे हे एखाद्या गरीबाला किंवा एखाद्या श्रीमंताला पण आल्हाददायकच स्पर्श करतं, तोच अनुभव देतं. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारे आपपर भाव न ठेवता सगळ्या जीवमात्रांच्या ठिकाणी हा माझा भक्त एक दयाबुद्धीच ठेवतो. आघविया जगा एक, सेव्य जैसे उदक, तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. या भक्ताच्या सद्गुणांबद्दल बोलताना, त्याचं जगात वागणं, त्याच्या मनाची अवस्था बोलताना किती उपमा देऊन किती नको असं ज्ञानोबारायांना झालंय. ते म्हणतात, आघविया जगा एक, सेव्य जैसे उदक, तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. अहो, या संपूर्ण जगात एक पाणी असं आहे की तेच प्यायला सगळ्यांना आवडतं. तहान लागल्यावर ते एकच पाणी जगातले सर्व पशु प्राणी मनुष्य प्राणी सगळे काही त्या एका पाण्याचंच सेवन करतात. त्याप्रमाणेच ह्या माझ्या भक्तांची आकांक्षा, त्यांची भेट व्हावी, त्याची कृपा व्हावी म्हणून तिन्ही लोक सुद्धा माझ्या या भक्ताचीच प्रतीक्षा करतात, त्याच्याविषयीच आवड अंतःकरणात धरतात. हा माझा भक्त कसा, तर जो सबाह्य संगू, जो सबाह्य संगू सांडोनिया लागू, एकाकी असे अंगू अंगी सुनी. अहो, या माझ्या भक्ताने सबाह्य म्हणजे आत आणि बाहेर कुठल्याही विषयाशी संग ठेवला नाही, अर्थात विषयावर प्रेम ठेवलं नाही, तर आत बाहेर फक्त माझ्याविषयीच भगवंताविषयीच प्रेम धारण केलेलं आहे. त्यामुळे शरीराच्या ठिकाणी फक्त शरीर होऊनच तो राहिलेला असतो. शरीराच्या आधारे कुठले विषय, त्यांचा उपभोग, त्यांचा आनंद घ्यायचा आहे अशी आता त्याच्या ठिकाणी इच्छाच नसते. जो निंदे ते नेघे, जो निंदे ते नेघे, स्तुती न श्लाघे, आकाशा न लगे लेपू जैसा. अहो, आकाशाला कुठल्या गोष्टीचा लेप लागतो का? त्याचप्रमाणे निंदा आणि स्तुतीपर कुठलेही शब्द कानावर पडोत त्याच्या अंतःकरणाला त्याचा लेप लागत नाही, कारण ते अंतःकरण हो भक्तांनी भगवंताला देऊन टाकलेलं आहे. त्याच्या नामामध्ये, त्याच्या रूपामध्ये त्याचं अंतःकरण रमलेलं आहे. आता निंदा आणि स्तुतीसारखे शब्द, ते शब्दरूपी ढग काय त्याच्या आकाशात धक्का लावणार. तैसे निंदे आणि स्तुती मानू करुनी एके पांती, विचरे प्राणवृत्ती जनीवनी. त्यामुळेच निंदा आणि स्तुती या दोघींना एकाच पंक्तीला तो बसवतो, मानाने बसवतो, आणि आपण मात्र स्वतःची प्राणवृत्ती भगवंताच्या ठिकाणी ठेवून जनात वनात सगळीकडे संचार करतो. अर्थात एकांतात असू दे किंवा लोकांतात असू दे, त्यांनी आपली चित्तवृत्ती प्राणवृत्ती माझ्या ठिकाणीच ठेवलेली असते आणि तो सर्व जगामध्ये वावरत असतो. साच लटिके दोन्ही, साच लटिके दोन्ही, न बोले जाहला मौनी, जे भोगिता उन्मनी आरायणा.
अहो हे खरं आहे, हे खोटं आहे, असं आता काही बोलण्याचं कारणही त्याला राहत नाही. कारण का तर जे आहे ते भगवत स्वरूपच आहे, याचाच तो आस्वाद घेत असतो, याच अनुभूतीत राहतो. त्यामुळे सहजपणे त्यांनी मौन धारण केलेलं असतं. त्याचं मन ऊन झालेलं असतं, म्हणजेच भगवंतामध्ये रमलेलं असतं, विषयांकडे ते वळतच नाही. अशी ही जी उन्मत्नी अवस्था आहे, त्याचाच आनंद घेत तो त्याच्यात रममाण झालेला असतो. असा रममाण झाल्यामुळे त्याचं स्वरूप कसं असतं? जो यथा लाभे न तोखे, अलाभे न पारुखे, पाऊसे विण न सुके, समुद्रू जैसा. अहो त्याचा अंतःकरण म्हणजे साक्षात सागरासारखं. पाऊस पडो किंवा न पडो, पाऊस नाही पडला तर सागर काय सुकून जातो का हो? त्याचप्रमाणे विषयांचा उपभोग मिळो न मिळो, आवडीचं मिळो न मिळो, पण त्याच्यामुळे त्याच्या अंतःकरणाला कुठल्याही प्रकारे धक्का पोचत नाही. चिरंतन त्याचा अंतःकरण भगवत स्वरूपामध्ये रममाण झालेलं असतं, समुद्रासारखं विशाल झालेलं असतं. पावसावर अवलंबून नसतो, अर्थात यथा लाभे न तोखे, अलाभे न पारुखे. काही लाभदायक घडलं तरच आनंद, लाभदायक घडलं नाही तर शोक. अशा लाटांमध्ये त्याचं अंतःकरण कधीच उचंबळत नाही. आणि वायुसी एके ठाई, आणि वायुसी एके ठाई, बिढार जैसे नाही, तैसा न धरीच केही आश्रयो जो. अहो हा जो वारा आहे तो कधी एका ठिकाणी राहतो का? आपलं बिढार म्हणजे संसार थाटतो का? नाही, सारखा वाहतच असतो. त्याचप्रमाणे जो आपल्या मनाला सुद्धा कुठल्याही ठिकाणी घर करू देत नाही, अर्थात त्याच्या मनाचं कुठल्याही एका ठिकाणी घर होऊन राहत नाही. कारण का तर त्यांनी आपलं मन भगवंताला अर्पण केलंय. त्या मनामध्ये सतत हरिस्मरण, नाम संकीर्तन, नामस्मरण चाललेलं आहे. म्हणूनच तैसा न धरीच केही आश्रयो जो, त्यांनी भगवंताच्या चरण कमळांशीच फक्त आश्रय केलेला आहे. अशामुळे त्याची स्थिती काय होते तर आघवाची आकाश स्थिती, जेवी वायुसी नित्य वसती, तेवी जगची विश्रांती स्थान जया. अहो हा वायू सर्वत्र जरी भ्रमण करून आला तरी शेवटी आकाश रूप होऊन आकाशातच विश्रांती घेतो. त्याप्रमाणे हा माझा भक्त माझ्या चिंतनात, भजनात, नामस्मरणात असा एकरूप झालेला असतो की जगभर तो कुठेही विचरण करत असला तरी सुद्धा माझ्याच स्वरूपाची त्याला अनुभूती येत असल्यामुळे हे जगच त्याचं विश्रांती स्थान बनतं. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. अहो भगवंत म्हणतायत हा माझा भक्त काय झाला तर किंबहुना चराचर आपण झाला. या जगामध्ये जे भगवत स्वरूप आहे त्याचं स्फुरण म्हणजे आपल्या अंतःकरणातनं प्रगट होणारा तो मी. हे जे भगवंताचं स्फुरण आहे ते मीच आहे, तो भगवंतच आहे. त्याचा मी ह्याच्यामध्ये आता दुजा भाव नाही. विश्वामध्ये कुठेही गेला तरी एक आत्मस्वरूपच सगळीकडे आहे. विश्व वेगवेगळ्या गोष्टींनी विभागलेलं दिसतं, पण भक्ताला मात्र सर्वत्र भगवंताचीच प्रचिती येत असते, कारण त्याचा मी भगवत स्वरूपामध्ये मिसळून गेलेला असतो. या बोधापाशी त्याची मती स्थिरावलेली असते, बुद्धी स्थिर झालेली असते, बोधाचा अंतःकरणाला स्पर्श झालेला असतो. त्यामुळे या जगामध्ये जे काही सजीव निर्जीव आहे ते सर्व भगवत स्वरूपच आहे, असाच अनुभव घेत ते स्वरूपच होऊन तो राहतो, हे भगवंत इथे सांगतायत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.